न घेतला आहे. आजच्या दिवसाची पहिली मॅच खेळतो खार्डी संघ. कारण नो डाऊट या संघाची जी मॅच होती पहिल्या फेरीमध्ये तब्बल 5वा सामना हा खार्डी टीमचा होता. मात्र उज्ज्वल मताने हा संघ आला नाहीये. त्या कारणास्तव मात्र खार्डी या टीमला पुढे चाल देण्यात आली आहे. त्यामुळे पहिली मॅच मात्र या टीमला खेळता आली नाहीये. मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना खेळतो खार्डी संघ. बाय त्यांना पहिल्या मॅच मध्ये देण्यात आली होती. इथून मात्र त्या टीम कॅप्टन सोबत चर्चा करताना मी म्हटलं होतं की जो वेळ तुम्ही या ठिकाणी मैदानात बसून काढलाय त्या वेळेमध्ये खऱ्या अर्थाने काय अंदाज लावलाय या मैदानाचा, या खेळपट्टीचा. त्यांनी चांगलं उत्तर मला दिलं की आम्ही फक्त ही पहिली मॅच या ठिकाणी खेळत नाही आहोत, तर या अगोदर देखील मी भरपूर मॅचेस या मैदानावर खेळलो आहोत. त्याच्यामुळे या मैदानाचा चांगलाच दांडगा अनुभव हा आम्हाला आहे. खार्डी संघ एक मोठा संघ गणला जातोय आणि त्यांच्या अगेन जो आपण संघ पाहतोय तो म्हणजेच साईड स्पोर्ट्स सरावली संघ. विसरता कामा नाही आहे. या टीमला तब्बल 67 धावा सरावली टीमनं फलकावर लावल्या होत्या. मात्र त्यामध्ये एक बेस्ट इनिंग साकारली गेली होती हे देखील विसरता कामा नाही आहे. टीम कॅप्टन म्हणजे कॅप्टन लीड करण्यासाठी येतोय आपल्या टीमला. जगदीश मोरकाल, प्रणय आणि जगदीश ही जोडी आपण पाहतोय. काय बॅटिंग साकारली होती, आपलं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र ते सेलिब्रेशन त्याने केलं नाहीये. आपण बऱ्याचदा म्हटलं जगदीशला की बॅट वर कर, बॅट वर कर, मात्र बॅट त्याने वर केली नाहीये. 4 ओव्हरची मॅच असेल सर. मग अशी आपण 5ची मॅच पाहिली, आता 4ची मॅच आणि एक शांत खेळाडू आहे असे आमचे स्कोरर जे केणी आहेत, शेखर केणी म्हणतायत. आणि संयमी क्रिकेटपटू असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जास्त ते तोंडानं बोलत नाहीत तर बॅटनं चांगल्या प्रकारे उत्तर देतात क्रिकेटच्या या दुनियेत. बॅटचा टो आहे, बॅटचा टो आहे. बॅटर या ठिकाणी नक्कीच जमा होईल. पहिली विकेट डाऊन. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर प्रणय. आउट. एक प्रकारे असं म्हणू शकतोय आपण की प्रणयनं फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय मैदानामध्ये. मी आलोय, उभा राहिलोय आणि मी निघालोय. चला बॅटर लवकर लवकर पाठवून द्या. आम्ही घाई का करतोय, फक्त हे आम्हाला घाई नसेल तर तुम्हाला देखील घाई असेल. आज गणपती आहेत, गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि बऱ्याच जणांना देखील अनेक ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी जायचं आहे. ही प्रत्येकाची इच्छा आहे, माझीच नाही आहे. या ठिकाणी सगळ्या बसलेल्या आमचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांची, या ठिकाणी पाहायला आलेल्या, खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांची आणि तुमची देखील इच्छा असेल. तर प्रत्येकाच्या नात्यामध्ये एक तरी गणपती नक्की 100% असेल. त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा, थोडंसं घाई करा. इथे देखील आपण स्टार्ट जी पाहिली ती विकेटनं सुरुवात झाली आहे. ती म्हणजेच साई स्पोर्ट्स सरावली या टीमची. मात्र 4 ओव्हरची मॅच. टीम कॅप्टन जो आहे मोरकल त्यांनी म्हटलं होतं की आम्ही 50शी गाठण्याचा प्रयत्न करू. एक समाधानकारक आमच्यासाठी ती 50 धावसंख्या असू शकेल. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं आणि हा फटका ऑन साईडला टर्न करायचा होता. मात्र बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू करण येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जगदीश आणि करण ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळायचा होता, अगदी घुटना टेकवला होता एक खेळपट्टीवर आणि ज्या फोर्सनं बॅट त्या ठिकाणी स्विंग केली होती, अगदी तो चेंडू मिडल झाला असता बॅटला तर लॉंगेस्ट षटकार हा आपल्याला पाहायला मिळू शकला असता. मात्र कदाचित सफाळा परिसरातले दोन्ही संघ आहेत, त्यानुसार कोणता खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करू शकतोय खेळपट्टीवर उभा राहून एक अंदाज नक्कीच असेल तो गोलंदाजाला. तो म्हणजेच आपण पाहतो गोलंदाज त्या ठिकाणी केतन या गोलंदाजाला. यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. मात्र पिचिंग जर पाहिलं तर पंच म्हणतायत लेग स्टंप सोडून हा चेंडू जात होता.
यस ऑफ स्टंप सोडून माझा चेंडू जात होता. एक चांगला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. कौतुक असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूला देखील पिक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा करणचा. बॅटला स्पर्श केला आहे चेंडूनं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. हलकासा स्पर्श बॅटला केला होता. मात्र काय गोलंदाजी होत आहे. वेगवान गोलंदाजी आणि एक आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. त्यानंतर आपण एक अँगल क्युरेट करणारी देखील गोलंदाजी पाहतोय. काही चेंडू आपण पाहिला थोडेसे टर्न झाले. पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला चेंडू. बाहेर वळणारा चेंडू देखील आपण या ओव्हरमध्ये पाहिलाय. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल होता. हा चेंडू व्यवस्थित बॅटला लागणं गरजेचं होतं. देहबोली तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टर करण यांची. जवळजवळ विचार केला आपण करणचा तर जागेवर 5 चेंडू डॉट केलेत आणि केतनचं मी कौतुक करेल. खरोखरच प्रतिभाशाली हे षटक हाताळलं गेलं केतननं. मेड ऑन ओव्हर प्लस विकेट. लक्षात ठेवा एक कदाचित मला वाटतं केणी या स्पर्धेमधील हे पहिलं मेडॉन षटक असेल. निर्धाव षटक या स्पर्धेमधील पहिलं असेल. आपण हाफ सेंचुरीज 3 पाहिले आहेत. मात्र या यंगस्टर्स मार्कने 2025 या स्पर्धेमधील आपण हे पहिलं निर्धाव षटक पाहिलं प्लस विकेट. वेल्डन केतन. 3 षटक अजूनही शिल्लक. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र बऱ्याच वेळानंतर कुठेतरी मात्र मॉर्कलला स्ट्राईक येते. म्हणजे आपल्या जगदीशला स्ट्राईक येते. कारण टेनिस क्रिकेट मंगलदाजी आणि खास करून जो प्रश्न आपण काही जण विचारतायत की सिंगल डबलचा खेळ आताच्या खेळाडूंना सिंगल डबल जमतेच कुठे मी तर म्हणेल. टेनिस क्रिकेटमध्ये आपण एका चेंडूमध्ये 6 धावा अनेकदा होताना पाहिले आहेत. मात्र एका चेंडूमध्ये 1 धाव करायची असते ना त्यावेळेस बरेचसे संघ पराभूत देखील झालेत. शॉट बॉल होता. अपील पुन्हा एकदा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. कौस्तुभ या गोलंदाजाला आपण त्या ठिकाणी पाहतोय. खरोखरच कार्डी तेच तर्रार गोलंदाजी आणि एक तिखट मारा म्हणजे धारदार गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये कार्डी या टीम कडून पाहतोय. अक्षरशः मी तर म्हणेल स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या समोर फटका. 1 बॉल. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर वेगाने आला होता त्या ठिकाणी. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केला गेला होता. साइड स्क्रीनच्या समोर तो स्ट्रोक खेळला गेला होता. स्ट्रगल केली त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या त्या फिल्डरनं. हा चौकार थांबवलाय. 2 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केले त्या मॉर्कलनं. बऱ्याच वेळानंतर मात्र स्कोरबोर्ड जो मंदावला होता, शांत पडला होता, थंडावला होता, तो स्कोरबोर्ड मात्र या ठिकाणी आपण पाहिला आता थोडीशी हालचाल करताना. 2 धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3. माफ करा 2. डान्सिंग विथ द पिच. फुटवर्कचा वापर केला. पुढे आला. फ्रंट लाईन चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडूवर अपील केली जात आहे. लाऊड अपील का असू दे ना मात्र एक प्रत्येक चेंडूवर कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्याचं काम बॉलरचं केलं जातं. या ठिकाणी चेअरअप केलं जाते प्रत्येक चेंडूवर. काय गोलंदाजी आहे. मॉर्कल सारख्या खेळाडूला जागेवर स्थिर ठेवलंय या गोलंदाजानं. स्विच चिट खेळायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये केले गेले आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाच्या दिशेनं. महत्वपूर्ण विकेट. प्राइजलेस विकेट. पहिल्या मॅच मध्ये ज्यांना 50 धावा कुठल्या होत्या त्या खेळाडूला विकेटवर स्थिर उभं राहू दिलं नाहीये समोरच्या संघानं, समोरच्या गोलंदाजानं. कौस्तुभचं खऱ्या अर्थानं करायला हवं कौतुक, कारण त्यांनी केलंय एक महत्वपूर्ण बॅटरला बाद. मिस्टर जगदीश मॉर्कल बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. कौस्तुभ नाहीये तर कौतुक करावं असं वाटेल. खाडीचे काही पाठीराखे आले असतील ते नक्कीच या मुलाचं कौतुक करतील. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. जबरदस्त गोलंदाजी. मातीचं विकेट आणि मातीच्या विकेटवर काय गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परिपक्व मातीचं विकेट आहे. लक्षात ठेवा मातीच्या विकेटचं एक बेनिफिट असतं स्विंगच्या सुलतानासाठी. मात्र या ठिकाणी तेज गती गोलंदाज देखील आपण पाहतोय
या मातीच्या विकेटचा फायदा उचलतायत. राकेश वजे न्यू बॅटर. आणि प्रत्येक जण आपल्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये एखाद्या खेळाडूला आयडॉल मानतात. त्याप्रमाणे जर राकेश वजे यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर भावेश पवार यांना फॉलो करतायत. लक्षात ठेवा, बिग फॅन आहेत. आणि सध्याच्या घडीला भावेश म्हटलं तर ISPL लीग खेळतोय. आणि खरोखरच एखाद्या स्टार खेळाडूला म्हणजेच ऑल इंडिया खेळाडूला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. गोरसाई बीचचा तो खेळाडू आहे भावेश पवार. आणि त्या खेळाडू फॉलो करतोय. मग त्याप्रमाणे त्याच्या खेळीवर प्रभावित होऊन मी म्हणेल ती शैली काय या खेळाडूची पाहायला मिळू शकेल का. राकेश वजे स्ट्राइक एंडवर. MS स्टाईल महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये खेळायचं होतं, मात्र व्हाईट यॉर्कर मारा. क्या बात आहे. एक आपण पाहिलं तर जवळपास म्हणायचं गेलं तर फुलर लेन्सचा चेंडू पाहिला, ब्लॉक हॉल डिलिव्हरी पाहिली, शॉर्ट बॉल पाहिला. यावेळेस व्हाईट यॉर्कर, सुपर डिलिव्हरी. धावा फक्त फळकावर आपण पाहतोय 2 धावा आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेलं. 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण केल्या गेल्या. सुपर गोलंदाजी कार्डी. आठवण झाली या नावावरून. एक स्पर्धा केली होती आणि त्या स्पर्धेचं अशाच प्रकारे आयोजन नियोजन होतं की तुला देखील ती माहिती असेल. या परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणजे कोस्माई खार्डी, कोस्माई चषक. आणि त्या खार्डीची आठवण झाली. मात्र काय संघ आहे, काय गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं किनी या टीमची ताकद काय आहे. बॅटिंग ताकद आहे की गोलंदाजी ताकद आहे खार्डी या टीमची. मात्र सध्याच्या घडीला जी स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्यानुसार मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं खार्डी टीमची खरी ताकद जी आहे ती गोलंदाजी आहे. लक्षात ठेवा. अप्रतिम गोलंदाजी केली गेली. पहिलं षटक निर्धाव, एकही धाव नाहीये. केतन नाताळलं. दुसरं षटक कौस्तुभ नाहीये तर मी म्हणजे कौतुक करण्यासारखं षटक हाताळलं गेलं. 4 धावेचं षटक हाताळलं गेलं. धावा फळकावर आहेत ते 4. अंतिम जवळपास षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, माफ करा. सिद्धेश स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्याप्रमाणे 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली त्याप्रमाणे स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. मात्र सिद्ध केलंय बॅटरना. फुल ऑफ लाईन चेंडू होता. फायनल फ्लाइट त्या ठिकाणी दिली होती आणि त्या फ्लाइटला खऱ्या अर्थानं मी म्हणेल लँड केलं. ते जवळपास बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. वापसी करावी लागेल. स्कोरबोर्ड इतका मोठाही नाहीये. समोरचा संघ आहे खार्डीचा आणि या संघासमोर जर तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं असेल तर इथून मात्र आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. करण मगासपासून शांत व्हा. करण नाहीये ते हा रन आहे. करण नाहीये ते ही रन मशीन आहे. करणच्या बॅट मधून येतोय कणखणीत षटकार. 6 करण ज्याच्या नावामध्ये आहे रन आणि या ठिकाणी त्याच करणच्या बॅट मधून येत आहेत रन. बॅक टू बॅक 2 धमाके. 6 आणि पुन्हा एकदा 6. आणि स्पष्टपणे आपण पाहू शकाल 6 सीटर. इथे काहीतरी प्राइस लावायला हवं. 6 सीटर 366 6s आणि 6 सीटर्स कडून एखादी जर्सी तू लॉन्च करायला हवी. 3 6s साठी त्या खेळाडूसाठी. लकी ड्रॉ आहे. सबस्क्रायबर आहेत आमचे त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे. यावेळेस प्रेशर दबाव जाणवत आहे. करणच्या विषयी म्हणायचं गेलं तर 5 चेंडू जवळपास पहिल्या ओव्हरमध्ये डॉट. तर कुठेतरी तो मित्र म्हणे तो राग जो आहे तो कुठेतरी तो राग दाबून ठेवला होता आणि तो राग या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय करण. इथे परतावं लागेल. परतावं लागेल ते म्हणजे मिस्टर राकेश वजे यांना. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. भावेश पवार
चा फॅन, भरपूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते या मुलाकडून. मात्र धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 17 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता कुठेतरी मात्र एका चांगल्या लयमध्ये मी तर म्हणेल आई भवानी माफ करा साई स्पोर्ट्स सरावली हा संघ येतोय. सुरुवात नक्कीच खराब झाली होती, मात्र इथून मात्र शेवट गोड करायचा आहे. हा नक्कीच चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर महेंद्रसाठी एक ऑफर आहे. महेंद्र जर बॅटिंग करण्यासाठी उतरला आणि त्याने जर षटकार ठोकला तर मंगलदाजी घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. मात्र महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आला तर कदाचित मंगलदास घरत साहेबांची इच्छा असेल की त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यावं. करणच्या बॅटमधून हा देखील फटका आहे, मात्र चेंडू हवेत, मागे फिल्डर आणि करणची पारी या ठिकाणी मात्र संपली गेली. गुड कॅच मिस्टर नितेश, चांगला कॅच कॅरी केला गेला. करणच्या खेळीला मात्र पूर्ण विराम हा मैदानाच्या आतमध्ये दिला गेला नितेश मार्फत. महत्वपूर्ण विकेट, जवळपास 2 षटकार आपण करणच्या बॅटमधून पाहिले. मी म्हटलं होतं करण नाहीये तर ही रणमशीन आहे आणि ती रणमशीन देखील या ठिकाणी स्टॉप केली गेली, थांबवली गेली. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 17 आणि 17वर मी म्हणेल हा खतरा का, कारण 17 आकडा आल्यानंतर लागोपाठ 2 विकेट मात्र गमावल्या आहेत साई स्पोर्ट्स सरावली या टीमनं. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिडल ऑर्डर मधल्या फळीचा खेळाडू आपण पाहतोय मिस्टर आकाश. वरुण आणि आकाश, बघा नाव बघा, वरुण आणि आकाश. सतरा धावा आहेत आकाश यांच्या माहितीसाठी. न्यू बॅटर आहे. क्या बात है, ये तो सबसे लंबा, नावाप्रमाणे स्ट्रोक खेळला गेलाय. नाव आहे आकाश आणि मी तर म्हणेल गगनचुंबी हा स्ट्रोक खेळला. 6 धावांचा खणखणीत षटकार. कदाचित ते ISPL चे कदाचित नियम देखील काही वर्षात लागू शकतील म्हणतात. 7 धावा की 8 धावा की 9 धावा, हा कदाचित 9 धावा असतील. स्टँड अँड डिलिव्हर, बिगिट बिगी. आकाशाला गवसणी घालणारा तो स्ट्रोक खेळला गेला आकाश यांच्या बॅटमधून. यावेळेस सरळ अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून ए तो बी ए बी सबसे बडा लंबा. चेंडू द्यायचा आहे, चेंडू आणून द्यायचा आहे. काय पारी साकारली जात आहे. दबाव नाहीये, प्रेशर नाहीये. विकेटचं प्रेशर आम्ही मुळीच घेत नाही, तर समोरच्या टीमवर आम्ही प्रेशर देतोय हे दाखवून दिलं आकाशनं. काय स्ट्रोक खेळलेत, अतिशय नेत्रदीपक, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे स्ट्रोक खेळले गेले. एक मिड विकेट बॉर्डर लाईन आणि एक अगदी लॉक ऑनच्या बाहेर. 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्या फुलले सजले. धावसंख्येचा वेग वाढलाय, बहरले, धावसंख्या पोचली गेली आहे 29 या आकड्यावर. 29 लॉस ऑफ 4th विकेट. सुरुवातीला आपण पाहिलं तर विकेट पडण्याचा सिलसिला साईड स्पोर्ट्स सरावली या टीमचा आपण पाहिला. मात्र यावेळेस मी म्हणे सरावली नाहीये, तर हा जो संघ आहे सरावली हा सरसावला आहे, पुढे आलाय. लक्षात ठेवा. काय बॅटिंग, काय बॅटिंग, क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडस मात्र यावेळेस विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं खार्डी संघाला. अब आएगा मजा, मैं तो कहूंगा. आता खऱ्या अर्थानं येणार या मॅचला मजा, कारण जो धाव फलक हवा होता खार्डी टीमच्या कॅप्टनला त्यांनी म्हटलं होतं, खास करून माफ करा सरावली या टीमच्या कॅप्टनला त्यांनी म्हटलं होतं
की 40-45 धावा जर फलकावर आल्या तर देखील आम्ही त्या धावा डिफेन्स करू शकतोय. आणि या ठिकाणी 29 धावा आल्यात म्हणजे इथून येणारे 6 चेंडू जे आहेत, येणाऱ्या 6 चेंडू कडून जर 10 ते 12 धावा आल्या तर त्या टार्गेट पर्यंत हा संघ पोहोचू शकेल 40 किंवा 40च्या पलीकडे. त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागतील मैदानाच्या आतमध्ये. मात्र नॉन स्ट्राईकला आकाश आहे, स्ट्राईकला वरुण आहे. चांगला स्ट्रोक आहे इथे, कुठेतरी मात्र या फटक्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. तर हा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला हेच सगळ्यात महत्वाचं आहे. वरुणचं नक्कीच मी कौतुक करेल. आणि ही जोडी जी आहे पहा, ही जोडी या ठिकाणी जमली आहे वरुण आणि आकाश यांची. फ्लाइट दिली होती, या फ्लाइटला क्रॉस बॅटनं बॉडीला टर्न करून अगदी चेंडूला फेकून दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी 6 षटकार. लगातार 3, 1 नाही 2 नाही, सीधा सीधा 3 तिकडी पूर्ण केले षटकारांची या बॅटरनं. बॅटचा टो आणि या ठिकाणी मात्र परतावं लागेल. महत्वपूर्ण विकेट. यावेळेस देखील तो आक्रमक पवित्र धारण केला होता, फोर्स करायचं होतं ऑन साइडला चेंडूला, मात्र बॅटचा अगदी टो लागला गेला आणि यष्टीरक्षकांना मात्र काय तो कॅच कॅरी केला. महत्वपूर्ण इनिंग साकारली गेली. 4 चेंडूंचा सामना केला आकाशनं आणि 4 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं धाव संख्येला खरा आकार दिला या आकाशनं. तब्बल धावा फलकावर आपण पाहतोय झाल्या आहेत, त्या म्हणजे 36 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगन न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश यांच्या जागेवर अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. पंच दर्शवितात की चेंडू जो आहे पडल्यानंतर कुठल्या दिशेनं जात होता. लेगबाईचा इशारा. एका धावीमध्ये भर. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 37 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत साई स्पोर्ट्स सरावली या टीमच्या. शपालून खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मात्र चेंडू पडल्यानंतर टॉस झाला आणि चेंडू अधळला गेला. कदाचित बॅटचा स्पर्श झालाय. यस, बॅटला चेंडून स्पर्श केला आहे. सिंगल मिळेल इथे देखील. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. 38 धावा 38 धावा या लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला फोर्स करायचा होता, पिक करायचा होता चेंडूला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाने चांगला थ्रो त्या ठिकाणी केला आणि मात्र सुखरूप सरी विकेट आहे ना. यस, तर या ठिकाणी मात्र या शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट प्राप्त केली गेली. संघ थांबला गेला. साईड स्पोर्ट्स सरावली हा संघ तो म्हणजेच 38 या धावसंख्येवर थांबला गेला आणि 39 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत खार्डी या टीमला. चला टीम मीटिंग करू नका खार्डी संघ, आपण त्वरित मैदानातून बाहेर पडायचं आहे आणि आपली ओपनिंग जोडी ओपनर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला या बघूया आपण की 39 धावेचा कशा प्रकारे पाठला करतोय खाडीचा संघ. ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये पालघरचा एक गोड आवाज, पालघरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, आमच्या महाराष्ट्र समालोचन मी म्हणेल ग्रुप मधील एक सदस्य मिस्टर मंथनजी गर्द्यांना.
थँक्यू सो मच भारत राऊत सर एक दिग्गज समालोचक आहेत आणि त्यांच्या समवेत समालोचन करण्याचा आजचा दिवस अगदी चांगला एक्सपिरियन्स जरूर मिळाला. सुरू असलेली लढत आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध खार्डी. 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकानंतर धावा या फलकावरती आपण पाहिल्या 38-39 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आले. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज खार्डी संघाकडनं आता मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना आपण पाहतोय. 24 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आपण पाहतोय तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना. आजचा 4था दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. यंगस्टार चषक माकणे 2025 पर्व दुसरं. अतिशय उत्साहवर्धक वातावरण आणि हे क्रिकेट लभ्य लाभ हा आपल्याला पाहायला मिळतोय. बाळूमामा आणि मंगलदास गरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवर प्रचंड आवड, क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्याच्याचमुळे आयोजन अगदी सुंदर पद्धतीने 43 जणांची ही कार्यकारिणी आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय देखणं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं तितकं कमी आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली होती. 4 षटकानंतर आपण पाहिलं होतं साई स्पोर्ट्स सरावली या संघाने धावा बनवल्या गेल्या होत्या. धाव फलकावरती 38-39 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आता 2 सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय राहुल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्याला. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती जगदीश मॉर्केल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने जगदीश. अगदी चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र दिशा दिली. ज्या वेगामध्ये टाकला होता त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. इथे मात्र अगदी चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु काळजी घ्या आणि चेंडू गेला आपण पाहिलं तर सीमा पार येतोय चौकार. काळजी घे मित्रा, काळजी घे. चेंडू बाउंड्री तर निघून जातील परंतु एकदा जर मोठी दुखापत झाली तर त्यातून सावरणं अवघड होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल वरुणने मात्र प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारे केले. ए पार रेलिंग वरती मात्र चोकून टाकलं स्वतःला. थोडीशी काळजी घ्या फिल्डिंग करताना. या चौकाराने मात्र सुरुवात झाली आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती जगदीश. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर आकाश चेंडू खाली आले परंतु इथे आपण पाहतोय तर दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती आणि जगदीश कडनं देखील चुकी झाली. कलेक्शन झालं नाही आणि फलंदाज देखील सुरक्षित पाहायला मिळाले. एकाच बॉलवरती 2 ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपर कडनं देखील झेल सुटला. त्यानंतर गोलंदाज जगदीश कडनं कलेक्शन झाले नाही. रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती आणि ती देखील त्यांना साध्य करता आले नाहीये. धाव संख्या आपण पाहतोय तर 2 चेंडूंच्या खेळानंतर झालेली आहे. धाव फलकावरती 4. अतिशय सुंदर असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. खार्डी विरुद्ध सरावली या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेली ही लढत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज जगदीश तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा 3 चेंडूंच्या खेळानंतर. यानंतर देखील आपण पाहणार आहोत तर लॉट्सची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल त्याला मात्र एडवन सोबत खेळावं लागेल. विजेता विरुद्ध आणि आई भवानी दांडाखाडी. इथे मात्र अगदी चांगला फटका पिक केलाय. क्वालिटी क्रिकेट स्टँडर्ड षटकार 6 धावा. अतिशय चांगला क्वालिटी फटका पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. माफ करा 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू झालेले आहेत.
राहुल आणि आदित्य ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जगदीश. षटकातील पाचवा बॉल. टॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये थोडस फॉर्मलिंग झालं, मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. आणि या 2 धावांच्या साह्याने आपण आता पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट आपण पाहिला, त्यानंतर 1 रन, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर या 2 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जे आहे ते पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि समीकरण जुळवून खेळणं यालाच क्रिकेट म्हणतात आणि तेच या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळत आहे. षटकातील शेवटचा बॉल. इथे काय झालंय, बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये लागलेला हा चेंडू जणू काही खेळची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती. आणि जगदीश जरूर नाराज आहेत आपल्या विकेट किपरवर. इथे जर आपण पाहतोय तर या षटकाची देखील आपण पाहू शकाल तर झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 13. येणारे चेंडू आता बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. आई भवानी दांडाखाडीच्या प्रतिनिधीला मी विनंती करतोय की आपण इथे यायचं आहे. लॉट्सची प्रक्रिया आपण इथे करणार आहोत. जी चिठ्ठी उचलली जाईल त्याला एडवर्ड या संघासोबत खेळावं लागेल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. काय रणनीती, काय डावपेच, काय होईल या मॅच मध्ये हे देखील आता पाहावं लागेल. चला, जास्त वेळ तिथे दवडला जातोय. जगदीश प्लीज, जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे आयोजकांकडनं. चला जगदीश, बराच वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा विनंती आहे, जास्त वेळ तिथे घेऊ नका. षटक क्रमांक आपण पाहतोय तर दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आतिश. 13 रन झालेले आहेत धाव फलकावरती. 39 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग सुरू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून. 3 बॉल मागे 5 धावा राहुलच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात आणि आदित्यच्या बॅटमधनं 3 बॉल मध्ये 8 धावा आपण पाहिल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा वेगळा खेळण्याचा काहीतरी प्रयत्न केला गेलेला आहे. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र चेंडूला चेस करतात. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय. पंचांचा इशारा काय येतोय? येस, इट इज अ 4 रन. चौकार, 4 धावा. अगदी चांगल्या प्रकारे काहीतरी वेगळं खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून हे ऍक्शन रिप्ले मधनं आपण पाहू शकाल कशा प्रकारे खेळलं गेलं. फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकांनी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आतोनात प्रयत्न केले, परंतु सरते शेवटी आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. वेगवेगळे अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि या चौकाराच्या सहाय्याने आता आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र आता आपण पाहिलं तर या चौकारानं वेग धाव संख्येला वाढला गेलेला आहे. षटकातील पुढील बॉल. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आतिश. हो, अगदी चांगला बॉल. कुडलेंचा मारा या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी लॉर्ड्स मात्र आपण पाहताय तर उडवलं जात आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला एडवर्ड संघासोबत खेळावं लागेल. विजयी संघाला मात्र पुढची चाल मिळेल आणि यानंतरची लढत आपण पाहणार आहोत एडवर्ड विरुद्ध आई भवानी दांडाखाडी. एडवर्ड संघाच्या कॅप्टनला मी विनंती करीन की आपण टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचंय. चला एडवर्ड टीम, आता वेळ जास्त घेऊ नका, लवकरात लवकर या टॉस साठी.
विकेटचं पतन होताना इथे पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय तर अजूनही थांबली गेलेली आहे. 17 जगदीश यांना आपण पाहतोय आपल्या गोलंदाजाला काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना, कारण की आतिशने आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे, चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. चला एडवर्ड संघाचा कर्णधार या लवकर टॉससाठी. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आतिश. पुन्हा एकदा चांगला बॉल तंत्रशुद्ध फटक्याची निवड इथे केली. क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु चेंडू जर आपण पाहतोय तर जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. आकाशच्या चेंडू या ना. तीन षटकांची यानंतरची लढत असणार आहे. टॉस आपण इथे करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन समोरासमोर आहेत. मंगलदासजी गरत यांच्या शुभ हस्ते कॉइन इथे स्पिन केला जातोय. टॉस या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेकीचा कौल दांडाखाडी या संघाने जिंकलाय. तरी आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवा. धाव संख्येचा विचार आपण पाहिला सध्याच्या घडीला झालेला आहे धावा. धाव फलकावरती 22. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती 22 झाली आहे. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं तर महत्वाची भूमिका जी आहे ती असते अर्थातच आपले स्पॉन्सर्ड आणि ज्यांनी मात्र चांगलं सहकार्य या स्पर्धेकरिता लाभलंय. 12 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे आणि ते आमचे स्पॉन्सर्ड श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ माकणे यांच्याकडनं प्रथम पारितोषिकाची रक्कम अर्थातच 50,000 रुपये इथे सुपूर्द केले. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. 9 स्टार क्राऊन माकणे यांच्याकडनं 50,000 रुपये. श्री सुरेश टक्क्यातरे माकणे यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. लैलेश गणेश वैद्य ब्रांच बिअर शॉप माकडे यांच्याकडनं 3,000 रुपये. अमर इलेक्ट्रिक हार्डवेअर यांच्याकडनं 501 रुपये. न्यू लाईफलाईन मेडिकल स्टोअर्स माकडे यांच्याकडनं 501 रुपये. अनिल नाना गरत विराज कॅटरर्स यांच्याकडनं 1,001 रुपये. अस्सल गजाली रेस्टॉरंट माकणे यांच्याकडनं 3,001 रुपये. श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर माकणे यांच्याकडनं 501 रुपये. मंदार उमेश जांभळे माकणे यांच्याकडनं 3,001 रुपये. प्रकाश मंगेश तरे माकणे यांच्याकडनं 2,500 रुपये. दीपक प्रकाश महाडिक माकणे यांच्याकडनं 5,001. दिलीप आत्माराम तरे यांच्याकडनं 1,001. आर के प्लायवूड नूतन नगर यांच्याकडनं 500 रुपये. विठ्ठल रखुमाई इलेक्ट्रॉनिक्स नूतन नगर यांच्याकडनं 500 रुपये. तसेच अजूनही आपले स्पॉन्सर्ड आहेत त्यांची नावं आम्ही या षटकानंतर पुन्हा एकदा घेऊ तुमच्या समवेत. 2 षटकं झालेली आहेत. 22 धावा फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. सचिन गोलंदाज सज्ज झालेला आहे. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला आहे सचिनच्या विरोधामध्ये. अगदी चांगला फटका. षटकार, 6 धावा. नितेश भोईर खार्डी आपल्याला पाहायला मिळतात. SPL मध्ये देखील खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून झालं आणि पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालं आणि चांगला झेल इथे टिपला गेलाय. विकेटचं पतन.
धावा या झालेल्या आहेत फलकावरती. येणारे चेंडू जर आपण आता पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 11 धावा. अतिशय चुरशीची ही लढत होईल यात काही शंका नाही आहे. इथून जर गोलंदाजांना अजून एखादी विकेट मिळवली, डॉटवरती डॉट चेंडू फेकले तर शेवटच्या ओव्हरचा थरार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला अनुभवायला मिळेल यंगस्टार चषक माकणे या स्पर्धेत. अतिशय सुंदर क्रिकेट हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. सकाळपासून आपण पाहतोय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती सचिन. आखू टप्प्याचा बॉल धीमी गती केली आणि त्याचं भुगतान या ठिकाणी आपण पाहतोय. कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. पाहायला मिळते या विकेट नंतर, या डॉट बॉल नंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पुनरागमन करताना सरावली संघ पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण पाहतोय जगदीशला आपल्या गोलंदाजाला काहीतरी आपला अनुभव शेअर करताना दिसत आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती सचिन. लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज सचिनचा इथे आहे. हॅट्रिक साध्य केली जाईल का? सचिन टू सचिन. इथे मात्र चांगला बॉल होता, अगदी कंट्रोल मध्ये चेंडूला खेळलं. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. जगदीश तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी कलेक्शन देखील चांगलं झालं, परंतु फलंदाज अगदी जीवाच्या आकांताने मात्र दुसरी धाव घेण्यासाठी निघाले आणि या 2 धावा अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या. आणि या 2 धावांच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 30. आता येणारे चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 9चं हे समीकरण पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती सचिन. एकदा चांगला बॉल होता, अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळलेला आहे कव्हरच्या दिशेला, परंतु खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज नाराज आपल्या फिल्डरवरती. जिथे 1 धाव होती तिकडे दुसरी धाव देखील पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर या धावा इथे मात्र गणल्या गेल्या. 2 या 2 धावांच्या माध्यमातून 32 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सचिन तयार. आखूट टप्प्याचा बॉल, गती कमी ठेवली होती, एलिव्हेशन तर गाठलंय. क्षेत्ररक्षक तिथे फ्रेम मध्ये येतोय. इथे मात्र झेल टिपण्याला प्राधान्य दिलं. झेल तर सुटलाच आणि त्याच्या सोबत चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चौकारानंतर आता आपण पाहतोय तर खूप काही पाहायला मिळालंय. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. आता चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. करू नका, लवकर नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा. दिशा मोटर्स नूतननगर यांच्याकडनं 3001 रुपयांचा आर्थिक सहाय्य झालेला आहे. चामुंडा सर्व्हिस माकणे यांच्याकडनं 1001. सहजानंद फर्निचर माकणे यांच्याकडनं 3001. श्री रवींद्र विठ्ठल गावड यांच्याकडनं 3001. श्रावणी चिल्ड्रन हॉस्पिटल माकणे यांच्याकडनं 3001. चुन्नीलाल अग्रेसर रिटायर्ड स्टेशन मास्टर सफाळे यांच्याकडनं 3001. साई ट्रेडर्स नूतननगर यांच्याकडनं 3001. भूपेश मोहन तरे माकणे यांच्याकडनं 5001. जया मामा यांच्याकडनं 500. श्री निलेश तोमर यांच्याकडनं 4000 रुपये. गीता जयप्रकाश पाटील माकणे यांच्याकडनं 1001 रुपये. श्री भूपेश गावड यांच्याकडनं 3333 रुपये. श्री प्रकाश कृष्णा गरत यांच्याकडनं 3001 रुपये. चला आपण शेवटच्या या षटकाकडे जाऊया. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू होतोय आणि हा येतोय विजयी चौकार. आणि इथे खार्डी संघानं विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे.
तसेच श्री प्रकाश कृष्णा घरत यांच्याकडनं 3001 रुपये, श्री श्रीकांत गणपत गावड यांच्याकडनं 3001 रुपये, श्री संतोष एकनाथ पाटील व अंकुश एकनाथ पाटील यांच्याकडनं 3001 रुपये, तसेच सौ संगीता सुनील तरे निवारा रिसॉर्ट माकणे यांच्याकडनं 1000, श्री डॉक्टर अरुण घरत साई क्लिनिक